प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. पण कधीकधी आपण अशा व्यक्तीवर प्रेम करतो जिच्या मनात आपल्याबद्दल ओढ नसते, तर फक्त स्वतःचा स्वार्थ किंवा वेळ घालवणे असते. अशा वेळी आपलं मन दुखावलं जातं. मग कसं ओळखायचं की समोरची स्त्री तुमच्यावर मनापासून प्रेम करते की ती फक्त तुमचा वापर करते? मानसशास्त्रानुसार असे 5 स्पष्ट संकेत आहेत जे तुम्हाला सत्य काय आहे ते सांगतील. व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग जाणून घेऊया. पहिला संकेत, फक्त गरजेच्या वेळी आठवण घेणे. जर ती स्त्री तुम्हाला फक्त तेव्हाच फोन किंवा मेसेज करते जेव्हा तिला काहीतरी मदत हवी असते किंवा ती बोर होत असते, तर हा एक मोठा धोक्याचा संकेत आहे. जी स्त्री तुमच्यावर खरं प्रेम करते तिला तुमची आठवण येण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते. ती तुमच्या दिवसाची चौकशी करेल, तुम्ही जेवलात का हे विचारेल. पण जर ती फक्त तिच्या कामापुरती तुमच्याशी गोड बोलत असेल तर समजून जा की हे प्रेम नाही तर फक्त एक गरज आहे. दुसरा संकेत, तुमच्या भविष्याबद्दल अनास्था. खरं प्रेम करणारी स्त्री नेहमी तुमच्यासोबत भविष्यातील स्वप्न पाहते. ती मी ऐवजी आपण असा शब्द वापरते. पण जर ती स्त्री तुमच्या भविष्यातील प्लॅन्सबद्दल बोलायला टाळाटाळ करत असेल किंवा जेव्हा तुम्ही लग्नाबद्दल किंवा तुमच्या पुढच्या आयुष्याबद्दल बोलता तेव्हा ती विषय बदलत असेल, तर याचा अर्थ ती या नात्याबद्दल गंभीर नाही. ती फक्त सध्याच्या वेळेचा आनंद घेत आहे आणि तिला तुमच्यासोबत दीर्घकाळ राहायचं नाही आहे. तिसरा संकेत, तुमच्या कठीण काळात गायब होणे. माणसाची खरी पारख ही संकटाच्या काळात होते. जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असते, खिशात पैसे असतात किंवा तुम्ही आनंद असता तेव्हा तर कोणीही सोबत राहतं. पण जेव्हा तुम्ही मानसिक किंवा आर्थिक अडचणीत असता तेव्हा तिची वागणूक कशी असते? जर ती तुम्हाला धीर देण्याऐवजी तुमच्यापासून लांब जात असेल किंवा बहाणे सांगत पळ काढत असेल तर ते खरं प्रेम नक्कीच नाही. खरं प्रेम करणारी स्त्री तुमच्या पडत्या काळात तुमची सर्वात मोठी ताकद बनते. चौथा संकेत, नात्याला गुपित ठेवणे. जर तुम्हाला भेटून बराच काळ झाला असेल आणि तरीही ती तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्राशी किंवा कुटुंबाशी ओळख करून द्यायला तयार नसेल तर विचार करण्याची गरज आहे. तिला जर तुमची लाज वाटत असेल किंवा तिला हे नातं जगासमोर आणायचं नसेल तर ती कदाचित अजूनही दुसऱ्या चांगल्या पर्यायाच्या शोधात आहे. खरं प्रेम करणारी स्त्री अभिमानाने सांगते की तुम्ही तिच्या आयुष्याचा भाग आहात. पाचवा संकेत, फक्त स्वतःबद्दल बोलणे. एका बाजूने चालणारं नातं कधीच टिकत नाही. जर तुमच्या संभाषणात ती फक्त स्वतःचे प्रश्न, स्वतःचे कपडे आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलत असेल आणि तुमचं म्हणणं ऐकून घेण्यात तिला रस नसेल तर ती एक स्वार्थी प्रवृत्ती आहे. प्रेमात एकमेकांचे विचार महत्त्वाचे असतात. जर तिला तुमच्या भावनांची, तुमच्या कामाची किंवा तुमच्या त्रासाची काहीच पडलेलं नसेल तर ती फक्त स्वतःचा वेळ घालवण्यासाठी तुमच्यासोबत आहे. तर मित्रांनो, हे होते ते 5 संकेत. जर तुम्हाला तुमच्या नात्यात हे संकेत दिसत असतील तर थोडं सावध व्हा. स्वतःच्या भावनांचा आदर करा आणि चुकीच्या ठिकाणी स्वतःचा वेळ वाया घालवू नका. तुम्हाला यापैकी कोणता अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओंसाठी आपल्या मनाच्या गुपिते चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.